कर्म कोणाला चुकत नाही, जे पेराल तेच उगवेल. नमस्कार मित्रांनो. या जगात प्रत्येक माणूस काही ना काही करत असतो. आपण बोलतो, विचार करतो, वागतो, निर्णय घेतो. हे सगळं म्हणजेच आपलं कर्म. अनेकदा लोकांना वाटतं की त्यांनी केलेल्या गोष्टी कोणालाच कळणार नाही. काही जण दुसऱ्यांना त्रास देतात, फसवतात, चुकीच्या मार्गाने पैसे कमवतात, कोणाच्या भावना दुखवतात आणि मनात विचार करतात की आपण खूप हुशार आहोत, आपल्याला कोणी पकडू शकत नाही. पण आयुष्याचा एक अटळ नियम आहे, कर्म कोणालाही चुकत नाही. वेळ लागेल, पण आपल्या प्रत्येक कृतीचा परिणाम आपल्याला कधीतरी नक्कीच मिळतो. जगातील प्रत्येक धर्म, प्रत्येक तत्वज्ञान आणि प्रत्येक महान व्यक्तीने एकच गोष्ट सांगितली आहे, जे पेराल तेच उगवेल. जर तुम्ही चांगुलपणाचे बी पेरले तर आयुष्यात आनंद, समाधान आणि यश उगवेल. पण जर तुम्ही वाईटपणाचे बी पेरले तर त्याचे काटे एक ना एक दिवस तुम्हालाच टोचणार आहे. हे कर्माचे चक्र इतके अचूक आहे की त्यातून कोणीही सुटू शकत नाही. पैसा, ताकद, पद, ओळखी यापैकी काहीही कर्माच्या नियमापेक्षा मोठं नाही. आपण अनेकदा पाहतो की काही लोक खूप वाईट वागतात, तरीही सुरुवातीला त्यांचं सगळं चांगलं चाललेलं दिसतं. ते सुखात असतात, पैशात असतात, प्रतिष्ठेत असतात आणि मग चांगले माणसं मनात विचार करतात, देवा आम्ही चांगलं करतो तरी आमच्याच आयुष्यात इतक्या अडचणी का येतात. पण सत्य हे आहे की कर्माचा हिशोब लगेच होत नाही, तो योग्य वेळी होतो. जसं बी पेरल्यानंतर लगेच झाड उगवत नाही, त्याला वेळ लागतो, तसंच कर्माचं फळ मिळायलाही वेळ लागतो. काही लोक दुसऱ्यांच्या पाठीमागे बोलतात, त्यांच्याबद्दल अफवा पसरवतात, त्यांच्या प्रगतीवर जळतात. ते विचार करतात की आपण दुसऱ्याला खाली खेचलं तर आपण वर जाऊ. पण त्यांना हे कळत नाही की दुसऱ्याला खाली खेचताना ते स्वतःचं भविष्य खराब करत असतात. कारण कर्माचा नियम फार शांत असतो. तो कोणाला लगेच शिक्षा देत नाही, पण योग्य वेळ आली की त्याचा परिणाम इतका स्पष्ट दिसतो की माणूस स्वतःच विचार करतो, हे माझ्याच कर्माचं फळ आहे. आयुष्यात अनेकदा असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीसाठी खूप काही करतो, मदत करतो, त्याच्या अडचणीच्या काळात साथ देतो, पण नंतर तीच व्यक्ती आपल्याशी वाईट वागते, आपल्याला दुखावते. तेव्हा मन खूप दुखावतं. वाटतं की आपण इतकं चांगलं करूनही आपल्याला असं का मिळालं. पण अशा वेळी लक्षात ठेवा, आपण केलेलं चांगलं कर्म कधीच वाया जात नाही. कदाचित त्याच व्यक्तीकडून आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही, पण आयुष्य कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला त्याचा परतावा देते. कर्माचा नियम खूप खोल आहे. तो फक्त आपण काय करतो यावर नाही, तर आपण कोणत्या भावनेने करतो यावरही अवलंबून असतो. जर आपण मदत फक्त दिखाव्यासाठी करत असू, लोकांनी आपलं कौतुक करावं म्हणून करत असू, तर त्याचं फळ तितकं शुद्ध मिळणार नाही. पण जर आपण मनापासून निस्वार्थपणे चांगलं केलं तर त्या कर्माची शक्ती खूप मोठी असते. ते कर्म आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणतं. काही लोक आयुष्यात नेहमी इतरांना त्रास देतात. ते लोकांना कमी लेखतात, अपमान करतात, त्यांचं मन दुखावतात. त्यांना वाटतं की त्यांच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, म्हणून ते काहीही करू शकतात. पण वेळ कधीच एकसारखी राहत नाही. एक दिवस असा येतो की परिस्थिती उलटी होते. ज्या लोकांना त्यांनी कधी दुखावलं होतं त्याच लोकांसमोर त्यांना नमावं लागतं आणि तेव्हा त्यांना कळतं की कर्माचा हिशोब खूप अचूक असतो. आयुष्यात शांत राहणं, चांगलं वागणं आणि संयम ठेवणं हे खूप कठीण असतं. कारण जेव्हा कोणी आपल्याशी वाईट वागतो तेव्हा आपल्यालाही त्याला उत्तर द्यावंसं वाटतं. पण लक्षात ठेवा, कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. कारण कर्म स्वतःच त्या व्यक्तीला योग्य उत्तर देणार असतं. आपल्याला फक्त आसपासच मार्गावर प्रामाणिकपणे चालायचं असतं. आपल्या आयुष्यात काही लोक असेही भेटतात जे खूप चांगले असतात. ते इतरांची मदत करतात, कोणाचं वाईट करत नाहीत, नेहमी सकारात्मक राहतात. सुरुवातीला त्यांना कदाचित संघर्ष करावा लागतो, पण शेवटी आयुष्य त्यांना खूप मोठं यश देतं. कारण चांगल्या कर्माची ताकद खूप मोठी असते. ते माणसाच्या आयुष्यात शांतता, आनंद आणि आदर घेऊन येतं. कर्माचा नियम आपल्याला एक मोठा धडा शिकवतो. कधीही कोणाचं वाईट करू नका, कारण जे दुसऱ्यांसोबत करतो तेच आयुष्य आपल्यासोबत परत करतं. जर आपण लोकांना आनंद दिला तर आयुष्य आपल्यालाही आनंद देईल. जर आपण लोकांना दुखावलं तर ते दुःख आपल्यालाही अनुभवावं लागेल. म्हणून आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी चांगल्या मार्गावरून कधीच विचलित होऊ नका. काही लोक तुमच्यावर हसतील, काही लोक तुमचं वाईट करतील, काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील, पण त्यांची चिंता करू नका.
कारण शेवटी कर्माचा न्याय सर्वात मोठा असतो. तुमचं काम फक्त इतकंच आहे, प्रामाणिक राहा, चांगलं करा, कोणाचं वाईट करू नका आणि संयम ठेवा. कारण वेळ कधीच कायम एकसारखी राहत नाही. आज जर कोणी तुमच्याशी वाईट वागत असेल तर उद्या त्याला त्याचं उत्तर नक्की मिळणार आहे. आणि जर तुम्ही चांगलं करत असाल तर उद्या आयुष्य तुम्हालाच त्याचं सुंदर फळ देणार आहे. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कर्म कोणालाही चुकत नाही. ते शांत असतं पण अचूक असतं. ते दिसत नाही पण काम करत असतं. त्यामुळे आयुष्यभर चांगल्या विचारांनी, चांगल्या कृतींनी आणि चांगल्या मनाने जगत राहा. कारण आपण जगाला जे देतो तेच एक दिवस अनेक पटीनं आपल्याकडे परत येतं. आणि जेव्हा ते परत येतं तेव्हा आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर बनतं. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.